पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे, कोणत्या पिकांचा पीक विमा तुम्हाला आता यामध्ये मिळणार आहे. यामध्ये सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, तूर, मूग, उडीद, कांदा. तर यामध्ये आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे काही शेतकरी बांधवांना 17,500 रुपये जे की पीक विमा इथं लाईव्ह झालेलं आहे, जे की या 15 बँक खात्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याचप्रमाणे आता यामध्ये सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी, कडधान्य, कापूस, तूर, मूग, उडीद, कांदा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पीक विमा तुम्हाला तक्रार करून कशा पद्धतीने इथं मिळवायचं ते आपण इथं शेवटी सांगणारच आहे. तर आता पीक विमा वाटप इथं सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. यामध्ये नागपूरमध्ये सोयाबीन आणि तूर 120 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये कापूस आणि सोयाबीन याचा पीक विमा मंजूर होऊन 150 कोटी रुपये इथं मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. यवतमाळमध्ये कापूस आणि तूर 180 कोटी रुपये यासाठी आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये सोयाबीनसाठी 90 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये सोयाबीन आणि हरभरा पीक विमा मंजूर होऊन 140 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. अकोल्यामध्ये कापूस आणि तूर 130 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. वाशिममध्ये सोयाबीनसाठी 100 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर आता हे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस आणि ज्वारीसाठी 140 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये तूर आणि हरभऱ्यासाठी 120 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे. तर याचप्रमाणे नांदेडमध्ये जे काही इथं निधी आलेला आहे ते म्हणजे सोयाबीन आणि कापसासाठी 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये तूर आणि मूग साठी 130 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. जालन्यामध्ये हरभऱ्यासाठी 110 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. बीडमध्ये कापूस आणि तूर यासाठी 150 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. धाराशिवमध्ये ज्वारीसाठी 100 कोटी रुपये इथं आलेले आहेत. तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. पुणेमध्ये गहू आणि ज्वारी यासाठी 80 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. यानंतर इथे आपलं सोलापूरमध्ये ज्वारी आणि तूर यामध्ये ज्वारी आणि तूर यासाठी 120 कोटी रुपये मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये ऊस आणि सोयाबीन यासाठी 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सांगलीमध्ये द्राक्ष आणि ऊस यासाठी 70 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. साताऱ्यामध्ये गव्हासाठी 60 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष यासाठी 120 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे. जळगावमध्ये केळी आणि कापूस यासाठी 110 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे. धुळेमध्ये ज्वारीसाठी 80 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. नंदुरबारमध्ये तूरसाठी 70 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. यानंतर इथे आपलं रत्नागिरीमध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी 40 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. सिंधुदुर्गमध्ये सोयाबीन आणि तूर यासाठी 30 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. रायगडमध्ये सोयाबीन आणि कापूस यासाठी 50 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. ठाण्यामध्ये सोयाबीन आणि कापूस 40 कोटी रुपये वाटप सुरू. पालघरमध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीनसाठी 40 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की बँकेचा समावेश आहे, तर या बँक खाते जर तुमचे असेल तर तुमच्या देखील खात्यामध्ये पैसे तर येत आहे. यामध्ये सर्वप्रथम जे की बँक येते यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र. तर इथं सर्वप्रथम येते बँक ऑफ महाराष्ट्र. झाल्याच्या नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आपलं, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर इंडियन बँक, युको बँक, त्यानंतर इंडियन बँक, त्याचप्रमाणे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFBI बँक. त्याचप्रमाणे स्टेटस तुम्हाला कशा पद्धतीने इथं तपासायचं आहे यादी ते सुद्धा आपण इथं सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फॉर्मवर लॉग इनवरती क्लिक करून आधार नंबर टाकून OTP टाकून तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर हे शेतकरी यामध्ये पात्र आहेत. तर आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी फॉर्म भरलेला आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, सातबारावर पिकाची नोंद आहे, त्याचप्रमाणे तुमचं अतिवृष्टी, गारपीट व चक्रीवादळ यामध्ये पुरामध्ये तुमचं नुकसान झालेलं असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुमचे पंचनामे देखील झालेले असणे आवश्यक आहे. तुमचं यादीमध्ये नाव देखील असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं जमा होईल. त्याचप्रमाणे आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे. तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल देखील असणे आवश्यक आहे.
आता यामध्ये पीक विम्याची यादी कशा पद्धतीने तर पाहायची आहे, तर ऑनलाईन जे काही वेबसाईट आहे यामध्ये सर्वप्रथम पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं असं टाका. बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा. आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र, आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव निवडा आणि PDF किंवा लिस्टवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण गावाची यादी चेक करू शकता. दुसरं जे आहे म्हणजे ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे किंवा जे काही क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासू शकता. यानंतर प्रति हेक्टरी किती शेतकरी बांधवांना भरपाई इथं मिळत आहे, तर आता आपण जे काही यामध्ये सोयाबीनसाठी 9 ते 17,500 रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 8 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी, तूरसाठी 5 ते 17,000 रुपये प्रति हेक्टरी, हरभऱ्यासाठी 7,000 14,000 प्रति हेक्टरी. तर यामध्ये कमी जास्त असू शकते, काही असं नाही की फिक्स आहे म्हणून. तर आता यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे म्हणजे पैसे येणार आहे, प्रोसेसिंगमध्ये म्हणजे प्रक्रिया सुरू आहे, रिजेक्ट म्हणजे अर्ज नाकारलेला आहे. आता तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला पैसे तर येणार आहेत. आता पैसे कोणाला येणार नाही, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही, सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली नाही, अर्ज चुकीचा केलेला आहे, सर्व्हे झालेले नाही, तर अशांना पीक विमा इथं येणार नाही. त्याचप्रमाणे आता यांसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं जाहीर केलेला आहे पीक विमा संदर्भात 14447. तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा कॉल करून यामध्ये तुमचा पीक विमा का आलेला नाही, कोणता पीक विमा होता, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळेल, पीक विमा आलेला नसेल तर तुम्हाला लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आता हा लेखी अर्ज जे की तुम्हाला पीक विमा कंपनी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते तालुक्याच्या ठिकाणी, तिथं तुम्हाला जसाच्या तसा मी जे अर्ज लिहिले आहे पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत प्रति व्यवस्थापक पीक विमा कंपनी तालुका जिल्हा लिहायचा आहे. यानंतर महोदया मी खालील सही करणारा अर्जदार आपल्यास विनंती करतो की मी चालू वर्षातील पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतलेला आहे. माझ्या पिकाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. माझा पीक विमाचा अर्ज क्रमांक जे की पीक विमा पावतीवर तुमचा अर्ज क्रमांक आहे, पॉलिसी ID नंबर राहते, ॲप्लिकेशन ID ते टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर इथं पिकाचे नाव टाकायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, जशाच्या तसा महिना तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, दिनांक आणि स्वाक्षरी. अर्जात खालील प्रकारे कागदपत्रे इथं जोडायचे. त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, अर्ज क्रमांक 7, 12 आणि 8 इत्यादी डॉक्युमेंट्स. आता एक नवीन अपडेट आलेला आहे ते म्हणजे व्हॉट्सअप थ्रू द्वारे सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर अशा प्रकारचा महिना तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर त्यांनी 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. अर्जाचा क्रमांक नक्की लिहायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लगेच तुम्ही 14447 तर 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा व्हॉट्सअप नंबर इथं आलेला आहे यावरती कंप्लेंट रजिस्टर्ड करून लवकरच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.